आपण स्टार्ट करत आहोत पार्ट 5. पार्ट 5 मध्ये आपण पाहणार आहोत गरोदरपणी घ्यायची काळजी. ओमच्या उच्चाराने बाळाची स्मरणशक्ती वाढते. गरोदरपणातला आहार व मनाचे स्वास्थ्य, आई आणि बाबा दोघांची जबाबदारी. दर मिनिटालाच नव्हे तर सेकंदाला आज एका बाळाचा जन्म होत आहे. 125 कोटींच्या पुढे गेलेल्या लोकसंख्येत जत्रेतला हौसे गौसे नवसेप्रमाणे सद्गुणी दुर्गुणी, विचारी अविचारी, शांत प्रेमळ तामस, रागीट कुशाग्र, चाणाक्ष बुद्धिमान तसेच मंदबुद्धी बालकांची भर पडत आहे. म्हणूनच सध्याच्या गतिमान युगात आपण बाळाच्या जन्माआधीच थोडी काळजी घेतली तर बाळ सद्गुणी, सुस्वभावी, बुद्धिमान, चाणाक्ष आणि कुशाग्र होऊ शकते. त्याकरता आईने अष्टावधानी असणे गरजेचे आहे. अष्टसिद्धीप्रमाणेच हा अष्टावधानी दिनक्रम गर्भवती मातेने अंगीकारला तर बाळ नक्कीच सद्गुणी बुद्धिमान होईल. आईनी आनंद राहणे. आनंद, दुःख, ईर्ष्या, खेद, संकट, वेदना, मान, अपमान या घटना नित्य घडणाऱ्या आहेत, पण त्यांचा मनावर परिणाम न होऊ देता संयम ठेवणे यालाच निर्विकार म्हणतात. संसारात राहून निर्विकार राहता आले तर मनातला आनंद कायम राहतो. दुःखाने खचू नये, सुखाने हसू नये, यशाने फसू नये, अपयशाने रुसू नये या चतुरस्त्र सूत्राने जीवनातील आनंद नेहमीच वाढत राहतो. बाळाच्या या स्वभावाची जडणघडण मातेच्या उदरात असतानाच होत असते. हे नियम सांगायला वाचायला सोपे वाटत असले तरी प्रत्यक्ष आचरणात आणायचे असले तर आपण कायम स्थित प्रज्ञ असायला हवे. ते साधने म्हणजेच आनंद. हे सर्व सवयीने जमायला लागते. एकदा मन निर्विकार झाले की आनंदाला पारावार राहत नाही. रागावर नियंत्रण ठेवणे. राग आणि त्याचे दुष्परिणाम. जेव्हा माणूस रागवतो तेव्हा त्याच्या शरीरात अनेक घडामोडी होत असतात. त्याच्या शरीरात ॲड्रिनलिन ग्रंथीतून सक्रिय होऊन स्रवतात. हा स्राव रक्तात मिसळतो आणि हा रक्तपुरवठा सर्व अवयवांना झाल्यामुळे अनेक शारीरिक प्रतिक्रिया उत्पत्तीस येतात. चेहरा लाल होणे, रक्तदाब वाढणे, आवाजाची तीव्रता वाढणे, कंप वाढणे, श्वासोच्छवास जलद होणे, हृदयातील स्पंदनात बदल होणे, पाय स्नायू ताठर होणे असे अनेक बदल घडत असतात. संपूर्ण शरीर उत्तेजित अवस्थेत असते. वारंवार क्रोध येणाऱ्या व्यक्तीत हे बदल सतत होतात. त्यांची वारंवारता वाढून, तीव्रता वाढून, कायम स्वरूपाचे बदल घडून आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. शरीरात सतत निर्माण होणारी संप्रेरके इतरही शारीरिक व्याधीस कारणीभूत होतात. यात हृदयरोग, रक्तदाब, अल्सर यांचा अंतर्भाव होतो. म्हणून आरोग्यरित्या क्रोधावर नियंत्रण आणणे महत्त्वपूर्ण ठरते. हेच रक्त नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचून बाळामध्येही या भावना पोहोचतात. म्हणून शांत राहणे खूप आवश्यक आहे. रागीट माणसाची पचनशक्ती नीटपणे कार्यरत नसते. क्रोधाचा सर्वच शरीरावर परिणाम होत असतो. ते एक विषच आहे. मला एक उदाहरण माहिती आहे. एक माता आपल्या नवजात शिशूस कायम क्रोधी अवस्थेत दूध पाजत असे. या क्रोधी अवस्थेतील दुधातील विखार पोटात जाऊन बालक मृत्युमुखी पडले. क्रोध निर्माण करीत असणारा विकार रक्ताद्वारे शरीरात सर्वत्र पसरतो आणि त्याचे परिणाम दाखवतो. क्रोधाग्नीचा सामना करण्याची त्रिसूत्री. सर्वात उत्कृष्ट मार्ग म्हणजे क्षमाशीलता, धीर आणि सहनशीलता हाच म्हणता येईल. क्रोधाशी सामना करण्याचा सुयोग्य मार्ग म्हणजे क्षमाशीलतेचा अवलंब. क्षमाशीलता हाच क्रोधावर मात करण्याचा योग्य प्रभावी मार्ग आहे. क्रोधावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रोधावर नियंत्रण मिळवण्याचे मंत्र. क्रोधावर नियंत्रण मिळवण्याकरता निश्चित प्रभावी उपाय म्हणजे मी कोण याचा प्रथम शोध घ्या. आपण कोण आहात याचे आपणास ज्ञान झाले म्हणजे क्रोध राहणार नाही. आपण स्वतःस ओळखत नाही आणि आपला संबंध फक्त दृश्य शरीराशी जोडतो म्हणजे रागवतो. ही विलगताच आपल्या पोटी क्रोध निर्माण करते. क्रोधावर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने इच्छाशक्तीस आवाहन करा. क्रोध हा निरुपयोगी आहे हे समजून घ्या.
परमेश्वरी इच्छेचा आदर ठेवा, समाधान माना. ठेविले अंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवू इच्छित असाल तर या विश्वाची नियंत्रक परमेश्वर नावाने ओळखली जाणारी उच्च श्रेष्ठतम शक्ती आहे, त्याची मदत घ्यावी. आपणास क्रोध येईल असा प्रसंग येणार असेल तर त्या प्रसंग स्थानापासून दूर व्हा. उतावीळपणा ही क्रोधाची जननी आहे, तर तिरस्काराकडे त्याचे पितृत्व आहे. कोणतेही काम करताना उतावळेपणा करू नका, कामाखाली दबून जाऊ नका. आपले काम आवडीने, संतपणे, शांतपणाने करा, कारण कामाचा दबाव क्रोधास आमंत्रण देतो. ज्या वेळेस आपण क्रोधित असाल तेव्हा तोंडाला कुलूप लावा, ओठ घट्ट मिटा. मौन ठेवणे शक्य नसेल तर पर्यायी उपाय मनातल्या मनात जाप करा, तोंडाने ओमचा उच्चार करा, नामस्मरण करा, नामस्मरणाचा उच्चार करा. या प्रकाराने क्रोध शांत होईल. राग आला असता 1-2 प्याला थंड पाणी प्या, अथवा बाहेर जाऊन जलद चालण्याचा किंवा पळण्याचा व्यायाम घ्या. राग आला असता शांतपणे 1 ते 10 अथवा 100 पर्यंत अंक मोजा. अत्यंत गंभीर प्रसंगातील ताणतणाव विनोदामुळे दूर होतात आणि मनशांती मिळते. समजूतदारपणा जोपासण्याचा प्रयत्न करा. जर आपण स्थितप्रज्ञ निर्विकार झालो तर आपोआपच रागावर नियंत्रण ठेवले जाते. राग हा माणसाचा शत्रू आहे, हे कायम लक्षात ठेवावे, म्हणजे शत्रूशी सख्य करण्याचा प्रश्नच नाही. अक्षर प्राणायाम. अक्षर उच्चारणाने निर्माण होणारी शक्ती शरीरात वेगवेगळ्या जागांवर घेऊन जाते. अ, उ, म अक्षरांना एकत्र मिळवले तर ओम या शब्दाचा उच्चार होतो. अ चा उच्चार केला तर पोट प्रसरण पावते, उ चा उच्चार केला तर छाती आणि म चा उच्चार केला तर कंठपोकळी प्रसरण पावते. प्राणायाम करताना आपण प्राणशक्तीला या 3 ठिकाणी घेऊन जातो. आधी विभागीय प्राणायाम शिकवले जाते, नंतर मुद्रा प्राणायाम आणि त्यानंतर सुख प्राणायाम. त्याच्या पुढे महत्तम प्राणायाम आणि शेवटी अक्षर प्राणायाम. अक्षर प्राणायामाची अनुभूती यायला आपल्याला किमान 108 वेळा ओम चा उच्चार करावा लागतो. ओमच्या उच्चाराने बाळाची स्मरणशक्ती वाढते. गरोदर महिलांना प्राणायामाची फार गरज असते. एका देशात जर महिलेचे सिजर झाले तर तिच्या नवऱ्याला शिक्षा होते. तो नोकरी करत असेल तर त्याची पगारवाढ बंद केली जाते. तो व्यावसायिक असेल तर त्याला अतिरिक्त कर लावले जाते. असं का? कारण त्या देशामध्ये प्रत्येक गरोदर महिलेला श्वास घेण्यासाठी आणि तो सोडण्यासाठीचं विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं. असा अभ्यास रोज केला तर त्यांचा असा दावा आहे की महिलेचं सिजर होत नाही आणि सिजर होणार असेल तर त्याला 2 कारणं असू शकतील. एकतर अनपेक्षित स्थिती की जिथे खूपच आवश्यकता आहे सिझेरियनची, परंतु असं झालं तर तिची योग्य देखभाल झाली नाही असा त्याचा अर्थ घेतला जातो. यात पतीचा काय सहभाग असतो तर त्याचं हे पाहायचं काम असतं की ती प्राणायाम योग्यरित्या करीत आहे किंवा नाही. ते नसेल होत तर रोज 15 मिनिट तिच्या समोर बसून राहून त्यानं ते करून घेतलं पाहिजे. ते त्याचं कर्तव्य आहे असं त्या देशाची अपेक्षा आहे. कारण मूल जन्माला येण्यात मातेचं काम हे अद्भुत आहे, निर्विवाद आहे. मुलं मोठे होऊन कसे होईल हे फक्त त्याच्या मातेवर अवलंबून असते. मराठीत एका कवितेत म्हटले आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. याचा अर्थ ईश्वर सुद्धा आई विना भिकारी आहे. कारण आई ही मुलाला जन्म घेण्या अगोदरपासूनच त्याला सर्व काही देत असते. बाळाचा जन्म झाला की त्याला खाऊ घालणं, ऐकणं, बोलणं हे आईवर अवलंबून असतं. त्या अवस्थेपासूनच ती त्याला डेव्हलप करत असते. आई आनंदी आहे तर येणारं मूलही खुश राहणारच. या काळात ती तणावग्रस्त असेल घरात, त्यामुळे भांडणे, शिव्या देणे आदी मनस्ताप देणारे वातावरण असेल तर आईच्या पोटात असलेल्या बाळावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे पूर्वी आपल्याकडे गरोदर महिलेसाठी अधूनमधून
विविध कार्यक्रम ठरवून तिला आनंदी कसे ठेवता येईल हे पाहिले जात होते. बागेतले चांदण्यातले झोपाळ्यावरचे डोहाळे जेवण ही गरोदर स्त्रीला आनंदी ठेवण्यासाठी करत असत. आताचे आपले जीवन धकाधकीचे झाले आहे, त्यामुळे या गोष्टी हळूहळू नष्ट होत चालल्या आहेत आणि आईच्या भूमिकेकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आईला काय काय करायला पाहिजे हे या प्रशिक्षणात पाहायचे आहे. बाळाच्या जन्मापूर्वीच्या काळात सर्वात महत्त्वाची भूमिका आईची असते. गरोदर राहिल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आईची शारीरिक सक्षमता महत्त्वाची आहे. शारीरिकदृष्ट्या आपण आपल्याला ठीक आहोत की नाही हे आपण पाहिले पाहिजे. जर आपण सुस्त राहत असू, एका जागेवर बसून राहत असू, तर ते होणाऱ्या बाळाला चांगले नाही. त्यासाठी योगासनाच्या शिक्षकांकडून आपण गरोदरपणातल्या योगाभ्यासाचे धडे घेतले पाहिजेत. चालण्याचा व्यायाम आहेच, शिवाय घरातली सगळी कामे करायला पाहिजेत. आता मी गरोदर आहे, मग मी कामे कशी करू असं म्हणणं चुकीचं आहे. जेवढं शक्य सुसह्य होतं तेवढं काम करणं आपण केलं पाहिजे. गरोदरपणातला आहार. दुसरी गोष्ट आहे आहार. तामसिक आहार घ्यायला नको. मासे, अंडे, मांस किंवा इतर मांसाहारी पदार्थ अजिबात खायला नको. त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. बाजारात मांसाहार अयोग्य का यावर खूप पुस्तकं आहेत, ती वाचा. त्यामुळे मांसाहाराने काही होत नाही अशी समजूत आधी काढून टाकली पाहिजे. मांसाहार आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. मांसाहाराला पर्यायी उत्तम सात्विक उच्च उष्मांक असलेले अन्न उपलब्ध आहे. पुन्हा आपण त्यात तामसिक पदार्थ मिसळतो. ते पदार्थ म्हणजे लसूण, कांदा, हिंग, मिरची. हे मिरची फार भयानक असते, आपली प्राणशक्ती काढून टाकते. आपण असं समजतो की कांदा, लसूण, हिंग हे शक्तिवर्धक आहेत, ती औषधी आहेत. काही आजारावर ते गुणकारी आहेत म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर नंबर येतो तो मसाल्यांचा, तेलकट पदार्थांचा. यामुळे पोटाचे विकार सुरू होतात. आपलं अनेक ध्येयापैकी महत्त्वाचं ध्येय शारीरिक तंदुरुस्ती हे असलं पाहिजे. सात्विक भोजन, भाजी, पोळी, कच्च्या भाज्या इत्यादी घेतलं पाहिजे. भाजी म्हणून वांग हे सर्वात घातक, भयानक. बेगून पासून बैंगन असं नामकरण त्याचं झालेलं आहे. सिरॅटिन नावाचा विषारी पदार्थ त्यात असतो. तो लहान मेंदूवर थेट हल्ला करतो, त्यामुळे भविष्यात लकवा होण्याचा धोका असतो. त्यामुळे वांग आयुष्यात कधीही खायला नको. जुने आजार आपल्या शरीरात अवशेषांच्या रूपात असतील तर वांग ते पुन्हा जीवित करतात आणि मिरची ही पोटाचे 75% विकार आपल्याला देत असते. त्यामुळे मिरची खाऊ नये. मन शांत ठेवावे. म्हणजे शरीर, आहार आणि मन या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असतात. मन शांत असावं. गरोदर असताना आईचं मन शांत नसेल तर मूलही जन्माला येताना त्याचे दुष्परिणाम घेऊन जन्माला येतं. म्हणून शांत राहण्याची सवय लागावी म्हणून सोहम ध्यान पद्धतीने रोज बसावे. जेवणाआधी हे करायचे आहे आणि भूक लागल्याच्या वेळी असं बसायचं. डोळे लावून किमान 15 मिनिटे, तरच त्याचा उपयोग होईल. त्यापेक्षा जास्त वेळही नाही. ध्यानात एकाग्रता लाभावी म्हणून मेडिटेशन कॅसेट्स बाजारात मिळतात. त्यातला एखादा भाग लावून 15 मिनिटे डोळे लावून बसल्याचा फायदा होतो. चौथा प्रकार म्हणजे भावना. आपल्या मनात भावनिक स्तरावर काय चाललं हेही महत्त्वाचं आहे. आमच्या मनात जीवनाविषयी काय भावना आहेत, दुसऱ्याच्या बाबत आम्ही काय विचार करतो, प्रेम किती, राग किती, भांडणं किती, स्पर्धा किती, म्हणजे भावनिक स्तरावर जे होत असतं त्याच्याकडे गांभीर्यानं पाहायचं असतं. याचंही प्रशिक्षण आहे. आपली भावनिक पातळी पाहून स्थिर शांत चित्त राहणे साधलं पाहिजे. धीर ठेवणे, संयम ठेवणे. कुठलीही गोष्ट घाईघाई करू नये. प्रलोभन, आकर्षण हे मनाचा समतोल ठेवत नाहीत. त्यांनाच दूर ठेवले तर मन स्थिर राहते, म्हणजेच संयम पाळला जातो. तुम्ही हिंसक सिनेमा पाहणे, कोलाहलात मिसळणे टाळायला हवे.
भीतीदायक थरारक दृश्य पाहणे याचा विपरीत परिणाम गर्भावर होतो, तेव्हा मातेने संयम पाळणे गरजेचे आहे. दृष्टिकोन कसा असावा? आपल्या जन्माला येणाऱ्या बाळाविषयी आपल्या मनात एक कल्पना चित्र स्पष्ट आणि असते किंवा असायला हवे. आपल्या कल्पनेतल्या बाळाचे चित्र, फोटो आपल्या शयनगृहात लावून ठेवावे. त्यामुळे सतत तिकडे लक्ष जाऊन आपल्या गर्भातल्या बाळाची वाढ त्या दृष्टिकोनातून होते. नटखट सर्व गुण संपन्न कृष्णाचे किंवा सुदृढ सशक्त बाळाचे चित्र समोर ठेवावे. कल्पना विश्वातल्या कल्पनेचा आविष्कार गर्भातील बाळावर होतो. आपल्या मनातील आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या बाळावर असावा, म्हणून त्या आदर्श व्यक्तिमत्वाचे विशेष गुण, स्वभाव, व्यक्तिमत्व यांचे नित्य स्मरण करावे. मनात नेहमी चांगले विचार चिंतत जावे. बाळाची वैचारिक पात्रता विकसित होते. आपल्या मनातील कल्पना चित्र स्पष्ट असावे. तशाच सूचना गर्भवती आईने बाळास शांत चित्ताने ओटीपोटावर हात ठेवून रोज नित्य नियमाने बाळाशी संवाद करीत आहोत या भावनेने द्याव्यात. बाळाचे भावनिक नाते दृढ होते. विचार कसे असावेत? आई आणि बाळात केवळ रक्तामांसाचेच नाही तर मनाचे आणि हृदयाचेही नाते असते. याच नात्याने बाळ गर्भात असताना त्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आईवर असते. गर्भ 4 महिन्याचा झाला की बाळाचा मेंदू विकसित व्हायला लागतो. या अवस्थेत त्याला ऐकू येते. इतकेच नाही तर 4 महिन्याच्या गर्भाला बोललेलं समजतं देखील. आपल्या आईचे बोल ऐकून ते समजून घेण्याची क्षमता 4 महिन्याच्या गर्भात आलेली असते. या काळामध्ये गर्भाची ज्ञानेंद्रिय विकसित झालेली असतात. त्यामुळे 4 महिन्यांचा गर्भ ज्ञान संपादन करायला सुरुवात करतो. बाळ आईच्या गर्भात असताना ते आईशी नाभीच्या माध्यमातून जोडलेले असते. आई जे काही ग्रहण करते ते नाभीच्या द्वारे बाळापर्यंत पोहोचत असते. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार बाळापर्यंत पोहोचत असतो. नुसता पोहोचतच नसतो तर बाळाचा मेंदू हा विचार ग्रहण करीत असतो. त्यामुळे एकूणच गर्भपणात आपले विचार सात्विक ठेवावेत. म्हणूनच बाळाच्या मेंदूला जपण्यासाठी आईने आपल्या मेंदूतील विचारांना जपायला हवे. आपल्या मेंदूत चुकूनही वाईट दृष्ट नकारात्मक विचार येणार नाहीत याची आईने जबाबदारी घ्यायला हवी. संकुचित विचारांचा त्याग करायला हवा. त्याचबरोबर आपल्या मेंदूत सकारात्मक पवित्र विचार आणावेत. आईने आपले मन प्रसन्न आणि चेहरा हसतमुख ठेवावा. आईने बाळासाठी आपल्याला योग्य प्रकारे बदलून घ्यायला हवे. आपल्या बाळाचे जीवन आनंदमय करण्यासाठी आधी आपण आनंदमय जीवन जगायला सुरुवात करायला हवी. कोणत्याही प्रकारची संकटे किंवा समस्या कायमस्वरूपी नसतात. एक ना एक दिवस त्या संपत असतात. त्यामुळे समस्यांचा किंवा संकटांचा विचार न करता आईने सदैव चिंतारहित जीवन जगायला हवे. जगण्याची हीच पद्धत जन्मानंतर मग बाळही स्वीकारते. चांगली झोप येण्यासाठी सिरोटोनिन हे द्रव्य मेंदूत अधिक प्रमाणात निर्माण झाले असता खूप चांगली आणि गाढ झोप येत असल्याचे आढळून आले आहे. मेंदूत हे रसायन अधिक प्रमाणात निर्माण होण्यासाठी रक्तात पुरेशा प्रमाणात ट्रिप्टोफॅन हे पौष्टिक आम्ल असणे गरजेचे असते. प्रथिनयुक्त खाद्यपदार्थात हे आम्ल पुरेशा प्रमाणात असते. म्हणून अशा प्रकारचे अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात सेवन केले असता चांगली झोप येते. भात, कंद, साखर यासारखे पिठूळ पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले असता शरीरात इन्सुलिन ग्रंथीरस तयार होतो. या ग्रंथीरस स्नायूत शोषून केल्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण कमी होते आणि त्याच्या परिणामी रक्तातील थोड्या प्रमाणात असलेले ट्रिप्टोफॅन मेंदूत प्रवेश करते. ट्रिप्टोफॅनमुळे मग मेंदूत सिरोटिनिन निर्माण होते आणि खाणाऱ्या व्यक्तीला झोप यायला लागते. सर्वसाधारणपणे झोपेच्या काही तक्रारी असतील आणि शांतपणे झोप लागत नसेल तर मग अन्नात प्रथिनेयुक्त कर्बपदार्थाचे आणि साखरेचे प्रमाण वाढवले की हा विकार लगेच बरा होऊन शांत झोप लागू शकते. शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना साखर घातलेले पेलाभर दूध आणि 2 बिस्किटे खावीत.
गर्भावस्थेतील आईने त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी साखर घातलेले 1 ग्लासभर दूध घ्यावे, कारण आईच्या झोपेचा परिणाम गर्भातील बाळावर होत असतो. आई जर शांतपणे झोपली तर बाळही शांत होईल आणि त्याचा स्वभाव तसाच होईल. आनंदमय जगण्यासाठी आपले जगणे आनंदी होण्यासाठी योग्य प्रकारचा आहार उपयुक्त ठरू शकतो. आपल्याला होणाऱ्या दुःख किंवा आनंद या भावनांची तीव्रता जाणवण्यामागे मेंदूतील पेशींची उत्तेजना खूपच महत्त्वपूर्ण काम करत असते. टायरोसिन हे द्रव्य मेंदूत योग्य प्रमाणात निर्माण झाले तर मेंदूतील दुःखाच्या संवेदना कमी होतात आणि जगण्यात आनंद निर्माण होतो, असे आढळून आले आहे. टायरोसिन द्रव्य मेंदूत मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यासाठी कर्बसमृद्ध आणि स्निग्ध रहित पदार्थ उपयुक्त ठरत असल्याचे आढळून आलेले आहे. आपल्या बाळासाठी तसेच आपले मन नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी आईने अशा प्रकारचा आहार नियमित स्वरूपात घ्यावा. दिवसभर एखादा कप चहा, कॉफी यासारख्या उत्तेजक पेयामुळे मेंदूत काही प्रमाणात टायरोसिन निर्माण होते. सकारात्मक विचार करावे. गर्भवती स्त्रीने नेहमी सकारात्मक विचार करावा, त्यामुळे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. गर्भातल्या बाळावरही तेच संस्कार आपोआप होतात. जमणार नाही, येणार नाही, मला येत नाही अशा नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नये. कोणतीही गोष्ट करण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न करायला हवेत. प्रयत्नापूर्वीच या गोष्टींच्या यशापयशाचा निर्णय ठरविणे केव्हाही अयोग्यच असते. मनातल्या पूर्वग्रहामुळे तसाच अनुभव स्वतःला येत असतो. म्हणून नेहमी मला येतं, मला जमेल, मी हे करणारच अशी भूमिका घ्यावी. राग आलाच तर मनातल्या मनात शांत चित्ताने 1 ते 10 अंक मोजावेत. प्रत्येक अंकाप्रमाणे राग शांत कमी होत जातो. राग आला तरी कोणालाही प्रत्युत्तर करू नका, त्यामुळे वाद वाढणार नाही, रागावर नियंत्रण राहील. स्वभावात बदल. कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा ग्रहतारे त्याच्या जन्मवेळेच्या प्रभावाप्रमाणे व आपल्या अवतीभोवती नित्य असणाऱ्या व्यक्तींचा सहवास, घटनाक्रम, दिनक्रम यावर आकारता येत असतो. काही कारणास्तव आपला स्वभाव रागी, तामस, तापट असेल, शीघ्रकोपी असेल तर गर्भधारण काळात यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवावे. स्वभाव हीच माणसाची ओळख असते. आपल्या सुहास्यवदन, मृदुवाणीवरून इतरांवर छाप पडते. स्वभावातल्या सुप्त गुणांना गर्भधारणा काळात जाणीवपूर्वक वेळ द्या. सुप्त गुण हे मनात दडलेल्या छंदात असतात. आपला छंद जसे गायन, वाचन, लेखन, कला यांच्या सहाय्याने स्वभावात आनंदाचे कारंजे निर्माण होतात. त्या कारंजाचा वर्षाव अर्थातच गर्भातल्या बाळावर होतो. स्वभाव चंचल, चैनी असल्यास स्वभावास थोडे मुरूड घालावी. गर्भातील बाळावर त्याचे पडसाद पडतात हे लक्षात ठेवावे. आई आणि बाबा दोघांची जबाबदारी. आपल्या समाजात आईला फार महत्त्व आहे. मुलाच्या विकासासाठी आई वडील एकमेकांना सपोर्टिंग, पूरक असले पाहिजेत. पहा, घरात जर आईने एक मत व्यक्त केलं किंवा मुलाला एखादी शिस्त लावायचा प्रयत्न केला तर घरातील दुसऱ्या सदस्याने त्यावेळी तिची चूक काढू नये, मुलाची बाजू घेऊ नये. भलेही तिची चूक झाली असेल तरी त्याच्यासमोर तिला टोकू नये. एकांतात समजावून सांगितले पाहिजे. हे दुसऱ्या बाजूनेही आहे. एकमेकांची चूक मुलासमोर कधीही काढू नयेत, कारण तुम्ही त्यांच्यासमोर एकमेकांच्या चुका दाखवत असाल तर थोड्याच दिवसात तुम्हा दोघांना कसं हाताळायचं हे त्यांच्या लक्षात येईल. मग एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी करून घ्यायची असेल तर त्याला माहीत असणार की आई या गोष्टीला नाहीच म्हणणार आहे. मग तो बाबाजवळ जाऊन ती गोष्ट पूर्ण करून घेईल. बाबा ज्या गोष्टीत नाही म्हणतात त्या आईकडून पूर्ण करून घेईल. आई ही मुलाकडे भावनिकदृष्ट्या पाहत असते, त्यामुळे भावनेपोटी ती चुकीची कृती करू शकते. त्यामुळे अशा वेळी वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून काही गोष्टी नवरा सांगत असेल तर त्या ऐकण्याची सवय स्त्रीने ठेवली पाहिजे. त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. प्रसंगानुसार
थोडं विचार करून वागलं जमलं पाहिजे. चर्चा करून स्थिर होता आलं पाहिजे. शिकणं आणि न शिकणं हे आपल्यावरच आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बाळाला कसे शिकवावे. समाजात 4 प्रकारच्या स्वभावाच्या आई दिसून येतात. मुलांना प्रेम व शिक्षण कसे द्याल. फर्स्ट पॉइंट आहे समाजात 4 प्रकारच्या स्वभावांची आई दिसून येतात. एक समर्पित आई, अशी आई की जिच्या समोर मूल, घर, मुलाचा विकास याशिवाय दुसरे ध्येय नाही. माझ्या मुलानं श्रेष्ठ व्हावं हेच ध्येय, त्यासाठी मी समर्पित होईन ही भावना, ही आई नंबर 1 ची. दुसऱ्या प्रकारात आई मुलासाठी थोडा कमी वेळ देते. तिचा अभ्यास, ऑफिस किंवा वैयक्तिक दुसरे काम असेल तर ती थोडं कमी पाहू शकते. घरातल्या बाकीच्या लोकांवरही ती मुलाकडे पाहण्याची जबाबदारी देते. अशी आई घरातल्या सर्वांची मदत घेऊन ही मुलाचा विकास चांगला करून घेऊ शकते. मात्र ही मदत प्रेमानं कशी घेता येईल हे पाहिलं पाहिजे. ही क्रमांक 2 ची आई. 3, जी आई आपल्या मुलांना खूपच थोडा वेळ देऊ शकते. जास्त वेळ देऊ शकत नाही कारण कुठलेही असो, त्यामुळे प्रत्येक आईने हा विचार केला पाहिजे की माझ्या मुलांना जास्तीत जास्त वेळ कसा देऊ शकेल. 4, मुलांना वेळच देऊ न शकणारी आई. मुलाला सांभाळणं म्हणजे संकट असं वाटणारी ही आई. बाळाला रागवणं, फटकारणं, चिडणं, चिडचिड करणं, फडफड करणं हे त्यात आलंच. अशी आई मुलाचा विकास कशी करू शकेल. मुलांना प्रेम व शिक्षण कसे द्याल. तुम्ही नोकरी करत असाल तर सोडून द्या असंही नाही. नोकरी व्यतिरिक्त तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे. आई श्रेष्ठतम गुरु आहे. आईनं कणखर दिलेलं प्रेम एखाद्या धर्मगुरूपेक्षाही मोठं असतं, असं ग्लेन डोमेन यांनी म्हटलेलं आहे. परंतु पाश्चात्य देशात काही दिवसानंतर बाळाला दुसरी खोली दिली जाते. आई त्याच्यापासून दूर होते, मुलगा अलग राहतो. म्हणून त्यांच्या समाजात कौटुंबिक समस्या खूप आहेत. म्हणून मुलांना सांभाळणे म्हणजे संकट समजणारी आई व मूल दोघेही दुर्दैवी म्हणावे लागते. पहिल्या 2 वर्षात मुलाला आपण वाचन शिकवू शकतो. ते खूप सोपं आहे, परंतु आपलं ध्येय ते नसून त्याची बुद्धिमत्ता वाढवणे हे होय. वाचन हे साधन, हत्यार आहे. मेंदूचा विकास करण्यासाठी बुद्धिमत्ता वाढली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला बाळासाठी द्यायचा आहे. आपण बाळाशी कसं बोलतो आणि त्याचा काय परिणाम होतो हेही त्या प्रशिक्षणात शिकवलं जातं. त्याचे परिणाम माहीत झाले की आपण त्याप्रमाणे बदल करत जायचे आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे कसं करायचं हे आपल्याला कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. तेच या प्रशिक्षणात समजावून सांगितलं जातं. आम्ही त्यासाठी वास्तविक बोललं, स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी फिक्स 30 सेकंद द्यायचे आहेत. आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं बोलावं हे या प्रशिक्षणात दर्शवून दिलं जातं. संगणकाला तुम्ही जे काही सांगाल ते तो त्याप्रमाणे अनेक वेळा करून दाखवेल. तुम्ही जे त्याच्यात टाकाल ते तो तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवू शकेल. परंतु तुम्ही त्याला जे सांगितलं नाही ते तो दाखवू शकत नाही. त्याला प्रोग्रामिंग म्हणतात. म्हणजेच त्याला तुम्ही जो कार्यक्रम देता त्याप्रमाणे तो तुम्हाला परिणाम देतो. योग्य कार्यक्रम देऊन आपल्याला जेवढे लागेल तेवढे काम आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो. तसंच माणसाच्या मेंदूचं आहे. बाळाला तुम्ही एखादी गोष्ट सांगितली की त्याच्या मेंदूतून ती गोष्ट पुन्हा विसरत नाही.